खूप छान. मित्रांनो, गाणे तर होतायच आहेत. आपल्याकडे विविध वेगवेगळे जॉनर आहेत नाट्यस्पंदनमध्ये. तर असाच एक नवीन जॉनर आज सादर करतायत डॉक्टर स्वप्ना उटीकर. एक कॉमेडी तसंच संदेश देणारं एक भारूड त्या सादर करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. सॉरी पत्नी प्रेमामुळे मी डॉक्टर सतीश बनगर यांचं नाव घेण्यास विसरलो. खूप खूप सॉरी. डॉक्टर सतीश बनगर विठ्ठल नंतर आज पहिल्यांदा स्टेजवर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा डॉक्टर सतीश बनगर सरांचं. जाऊ दे, आम्ही स्टेजवर तरी खोटं खोटं प्रेम दाखवलं बायकोर. अगं ए बाय, तुझ्या काय अंगात बिंगात संचारलंय का काय? अशी का थिरकाय लागलीस? मी भवानी आईला नवस बोलतेय. आणि ते कसा? त्यो असा सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अगं भवानी आई तर समद्यासनीच पावतीये, तुला बी पावला. पण तुला पाहिजे काय? मला काय पाहिजे सांगते की. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला, तिकडच खपवी त्याला. अगो बाई, तिकडच खपवी त्याला. हे तर सिनेमाचं टायटलच झालं की. सिनेमाचं टायटल. सून जोमात आणि सासरा कोमात. अगं बाई, पण त्या सासऱ्यानं काय घोडं मारलंय तुझं? अरे त्यो सासरा म्हणजे खरा सासरा नाही. त्यो सासरा म्हणजे अहंकार रूपी सासरा. ह्या अहंकारापायी माणूस माणूस राहत नाही. त्याचं होतं माकड आणि ती नाचिवते. मग त्याच्यामुळं ह्यो अहंकार जर तिकडे गेला असेल दूर तर त्याला तिकडेच राहू दे, कायमचा जाऊ दे. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला, तिकडच खपवी त्याला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू सासू माझी, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. लवकर निर्दळी तिला, लवकर निर्दळी तिला. निर्दळी म्हणजे काय अजून? डायरेक्ट एन्काउंटर, खटक्यावर बोट, जागेवर पलटी. अरे बाबू, अगं पण त्या सासून एवढं काय गाडव मारलंय तुझं? अरे ती सासू म्हणजे खरी सासू नाय. ती सासू म्हणजे अप्पल पोटेपणा. हा, म्हणजे एक बी फोड कोणाला द्यायची नाही आणि सगळंच ॲप्पल आपण खाऊन टाकायचं, म्हणजे ॲप्पल पोटेपणा आहे का नाही? आता काय करायचं ह्यांचं? अरे अप्पल पोटेपणा म्हणजे चूल माझी, सरपण माझं, तू माझी, फुकणी माझी, घर माझं, दार माझं, अंगण माझं, अंगणातलं कुत्र बी माझंच. बांधून ठेव त्याला साखळीनं मग. हा, सासूला का? सासूला नाही, त्या ॲप्पल पोटेपणाला. खरं आहे बर का. ह्या अप्पल पोटेपणामुळं त्रास होतो, जाच होतो. म्हणून तर म्हणते सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते. लवकर निर्दाळी तिला, लवकर निर्दाळी तिला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. दादला माझा, दादला. एक
नंबर. अंदाजला माझा. हे मात्र आता पार्सलिटी झाली बरं. दादल्याचं नाव काढल्यावर बघा कशी गायलाच लागली आहे. अवा बाबा काय लाजते काय मुरडते. त्याच काय हाय ना, दादल्याचा विषय जरा वेगळा हाय. आयुष्यातली मोठी मोठी संकट असू दे, नाही तर छोट्या छोट्या तक्रारी, सगळ्याच्या मुळाशी हो दादलाच असतोय. काय ग बायांनो, खरं आहे ना? हा, तर या अशा सारखं सारखं प्रॉब्लेम देणारा सासऱ्या दादल्याचं काय करायचं बरं? तर दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला, मोकळी कर ग मला. अगे बाई, स्वतःच्या हाताने स्वतःच कुंकू पुसते काय? असा आयुष्याचा OTT प्लॅटफॉर्म करून घेते काय? अरे ह्यो दादला म्हणजे खरा दादला नव्ह. ह्यो दादला म्हणजे अविवेक. अविवेक म्हणजे ती विवेक ओबेराचा भाऊ बी आहे का काय? कोण? अरे माझ्या कर्मा, अरे अविवेक म्हणजे सारासार बुद्धीचा ऱ्हास. आणि मला सांगा, या दुर्गुण रूपी सासू सासऱ्यांसोबत आपलं नातं कुणामुळे जुळतं हो? ह्या अविवेकी दादल्यामुळेच ना. तर एकदा का ह्या अविवेकी दादल्याची सत्सद्विवेक बुद्धीच्या होमकुंडात आहुती दिली की आपली दुर्गुणांपासून मुक्तता होते. म्हणूनच तर एकनाथ महाराज सांगून गेलेत, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला, एकलीच राहू दे मला. भवानी आई रोडगावाहीन तुला, सत्वर पाव ग मला, 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 भवानी आई रोडगावाहीन तुला. वा वा वा, थँक्यू एकदम सो छान. मच. अमितने हे मुद्दाम बसून घेतलं होतं बरं का त्याच्यासाठी. मी बसून घेतलं.